नमस्कार, मी मनीषा मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी इथे व्हेज रेसिपी बनवणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते मी काय बनवते आज। तर मी इथे सोयाबीनचे शीख कबाब बनवणार आहे। तर खूप टेस्टी आणि खूपच चविष्ट ही रेसिपी आहे। इथे मी हे 100 ग्रॅम सोया चंक्स घेतले होते बॉईल करून। तुम्ही गरम पाण्यात भिजवून सुद्धा याला ठेवू शकता। सोयाबीन चंक्स आपण बॉईल करून झाल्यानंतर आपण याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। अजिबात पाणी याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे किंवा थोडंसुद्धा याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे वाटून घेतलं होतं। हे थोडंसं जाडसरच हे वाटलं जातं। पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे आणि इथे तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसरच राहिलेलं आहे। हे आपल्याला असंच पाहिजे। तर इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या होत्या। तर त्याची पेस्ट मी याच्यामध्ये टाकलेली आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता। 2 मोठे चमचे भरून मी इथे ही अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये। चाट मसाला मी याच्यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे ही जीरा पावडरसुद्धा 1 चमचा टाकलेली आहे। हे खूप चटपटीत कबाब असल्यामुळे याच्यातसुद्धा चटपटीतच मसाले पाहिजेत। अर्धा चमचा मी इथे हळद टाकली होती आणि 1 ते 1.5 चमचा जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे। माझा चमचा हा बघू शकता ह्या प्रमाणाचा। हे प्रमाण याच्यामध्ये कबाबमध्ये हे परफेक्ट कबाब आहे। इथे मी 2 मोठे कांदे घेतले होते। माझ्याकडून हे कांदे थोडेसे जाडसरच घेतले होते, कापले गेलेले आहेत। तुम्ही बारीक याच्यामध्ये कांदा टाका, कारण की याच्यामध्ये बारीकच कांदा लागतो, नाहीतर हे कबाब वळवायला थोडासा प्रॉब्लेम जातो। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स घेतलेले आहे। म्हणजेच आपल्या घरी प्रत्येकाच्या घरामध्ये ब्रेड असतातच। तर मी इथे 3 ब्रेड घेतले होते, ज्याचा अर्धा चुरा मी टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। मिक्स करता त्याच्या आधी आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ। परफेक्ट असं मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे। मिक्स करता करता आपल्याला कळतं की आपल्याला अजून ब्रेड क्रम्सची गरज आहे की नाही। ब्रेडचा चुऱ्यामुळे कसं व्यवस्थित अशी हे बाइंडिंगसाठी आपण हा ब्रेड क्रम्स टाकतो याच्यामध्ये आणि व्यवस्थित वळले जातात हे। आणि मिक्स करता करता तुम्हाला समजेल की तुम्हाला अजून याची गरज आहे का। तर मला हा पूर्ण 3 ब्रेडचे स्लाइस याच्यामध्ये लागलेले आहेत। तर मी हे पूर्ण टाकून दिले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। याच्या पुढे आता आपल्याला हे वळवायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता माझा कांदा थोडासा जाड राहिलेला आहे आणि तो दिसतोय। खूप बारीक कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि माझ्याकडे स्टिक नव्हती, त्यामुळे मी माझ्या मुलीच्या बॉटलची स्ट्रॉ होती, तर ती मी घेतली होती। आणि शीख कबाब म्हटल्यानंतर हे थोडेसे लांबट आकाराचे असतात। तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। अशी मी या स्ट्रॉच्या साह्याने हे कबाब्स करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा असेच शीख कबाब करून घ्या, कारण की लांबट थोडेसे चांगले लागतात हे। त्यानंतर तुम्ही पाहिजे तसे तुम्ही तसं करू शकता, पण शीख कबाब हे असेच बनवले जातात, त्यामुळे मी हे अशा या स्ट्रॉच्या साह्याने बनवले आहे। तुम्ही पेन्सिल जे काही तुमच्याकडे असेल तुम्ही ते यूज करून तुम्ही हे शीख कबाब बनवू शकता। तर इथे मी तुम्हाला दुसरा शेप म्हणजेच गोलसुद्धा बनवून दाखवते। एक पॅटी बनते ही चांगली सोयाबीन पॅटी। तुम्ही एक ब्रेडच्या स्लाय म्हणजे बर्गरसारखं सुद्धा याला खाऊ शकता, ही तेवढे टेस्टी लागतात। तुम्ही या चपातीबरोबर खाऊ शकता। पाहिजे तसे तुम्ही याच्यामध्ये वेजीस टाकून फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा तुमच्या आवडीनुसार सॅलडमध्ये चपातीत टाकूनसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता। खूप छान लागतात हे। त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल टाकलं आहे। व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आपल्याला, तेव्हाच आपण याच्यामध्ये टाकायचं आहे, थंड तेलात अजिबात नाही। जेव्हा आपण याच्यावरती टाकतो तेव्हा सगळेच असे टाकून नाही द्यायचे, थोडे सुटसुटीतच तुम्ही बघू शकता गॅप ठेवूनच मी याच्यामध्ये हे फ्राय करायला टाकले आहे। कोणी कोणी डायरेक्टली डीप फ्रायसुद्धा करतं, मी इथे शॅलो फ्राय केलेले आहे। तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। तुम्ही बघू शकता माझा कांदा मध्ये मध्ये येतो आहे, कारण की खूप बारीक कांदा याच्यामध्ये मी तुम्हाला
आधी सांगितलेलं आहे की कांदा खूप बारीक टाकायचा आहे, खूप महत्त्वाची टिप्स आहे. आणि त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे थोडेसे असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत. बघू शकता माझे इथे हे कबाब फ्राय करून झालेले आहेत आणि मी ही पुदिनाची चटणी त्याच्यासोबत मी खाणार आहे. आणि माझ्याकडे थोडीशी फ्रेश क्रीम होती घरगुती, तर मी तीसुद्धा याच्यावरती टाकलेली आहे. ह्या शीख कबाबच्या आतमध्ये तुम्ही चीज क्यूब्स वगैरे टाकूनसुद्धा हे वळवू शकता, ते तेवढेच टेस्टी लागतात. पुदिनाच्या चटणीमध्ये तर हे खूपच छान लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मनीषा मेजवानीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि भरभरून कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आजची ही रेसिपी खूप छान झालेली आहे, नक्की ट्राय करा. बाय बाय.